नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कडबोळी किंवा कोंडबळी। आमच्या इकडे याला कोंडबळी असे म्हणतात। तर अगदी पोटभरीचं जेवण आहे, अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घेतले आणि कोथिंबीर घेतली। आता हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचंय। तर हे कोंडबळी आता आपण मिक्स पिठाचे बनवणार आहोत। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले। आता त्याच वाटीने आपण अर्ध्यापेक्षा कमी असं डाळीचं पीठ घेतले, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आहे हे। मिरची, आलं, कोथिंबीर, लसूण हे वाटून घेतलेलं आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आणि 1 चमचाभर ओवा घेतलाय, तो हातावर असा चोळून घालायचा। चोळून घातल्यामुळे स्वाद छान येतो। आता हे मसाला डब्यातल्या चमच्यानी 1 चमचा मी हळद घातली आणि 1.5 चमचा एवढं मीठ घातलंय। तर हे छोटे चमचे आहेत मसाला डब्यातले, आपल्या चवीनुसार घालायचे मीठ। हे पीठ आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत आणि घट्ट आपण चपातीला ज्या प्रकारे पीठ मळतो त्या प्रकारे असं पीठ मळून घ्यायचंय। हे बघा पीठ मळून झालेलं आहे। आता हे 5 मिनिट आपण बाजूला ठेवून देणार आहोत। आता तोपर्यंत आपण फोडणी करून घ्यायची। तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडल्यावर जिरं घालायचं अर्धा चमचा। आता आपण यामध्ये हिंग घातलाय थोडासा। आता आपण यामध्ये कढीपत्ता घातलाय। आता अर्धा चमचा लाल तिखट घालायचे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। तर थंडच पाणी घालायचे, 2 ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचे। याला काही तरीची वगैरे गरज नसते, कारण याला आपण आता सूप सारखं बनवणार आहोत। तर हे बघा चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण ह्याच्यात आपण कोंडबळी घालून घेणार आहोत। ते घातल्यानंतर टेस्ट यायला पाहिजे, त्यासाठी आपण थोडंसं मीठ घातलंय। आता याचे आपण कोंडबळी करून घेणार आहोत। काही भागात त्याला शिंगोळ्या देखील म्हणतात। तर हे बघा थोडंसं पीठ घेतलंय मी आणि हे पळपटावर असं वळून याचे कोंडबळी करून घेतलेले आहेत। पारंपरिक पदार्थ आहे आणि याच्यासोबत भाजी वगैरे काहीच करायची गरज नाही, कारण याच्यामध्ये आपण सर्व घातलेलं आहे आणि पोटभरीचं जेवण आहे। अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे। आमच्याकडे सर्दी वगैरे झाली तर असं कोंडबळी करून खातात आणि याचं सूप देखील छान टेस्टी लागतं। तर हे बघा मी तुम्हाला हातावरही करून दाखवते। या प्रकारे असं हातावर वळून घ्यायचं आणि याला आकार देऊन घ्यायचा। तर हातावर जरी केले तरी होतात। हे करताना अगोदर छोटे छोटे करायचे, कारण शिजून मग मोठे होतात। घेतानाच छोटी साईज घ्यायची। तर हे बघा आपण इथे करून घेतलेले आहेत आता सर्व कोंडबळी। आता पाण्याला छान उकळे आलेले आहे। तर याच्यात आता आपण हे कोंडबळी घालून घेतोय। तर याच प्रकारे आता आपण सर्व कोंडबळी करून घेणार आहोत। तर हे बघा पहिला फेर आपला छान उकळलेला आहे। पाणी घालायचे वरून परत थंड, आणि आता आपण अजून करून घेतलेले कोंडबळे घालून घेतोय। तर सर्व कोंडबळे याच प्रकारे आपण करून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाहिजे तेवढं पाणी घालायचं, म्हणजे सूप देखील ह्याचं छान लागतं। तर हे बघा तेच पीठ मी थोडंसं यामध्ये ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता पाणी घालून हे पीठ यामध्ये पाण्यामध्ये सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे। तर हे बघा सगळं असं चुरून घ्यायचे पीठ। आता हे पाणी आपण कोंडबळ्यावर घालून घेणार आहोत आणि हे मंद आचेवर आपल्याला 10 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचेत, म्हणजे एकसारखे सगळे कोंडबळी ही शिजली जातील आणि सूपही याचं छान तयार होतं। सर्दी वगैरे झाल्यावर पण ह्याचं सूप जरी पिलं तरी सर्दी जाते आणि मस्त टेस्टी जिभेला चव आणणारी ही रेसिपी आहे। आता 10 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत। हे बघा 10 मिनिटानंतर छान कोंडबळी शिजलेली आहे आणि याचं सूपही छान तयार आहे। तर हे सूप नुसतं जरी पिलं तरी एकदम छान टेस्टी चविष्ट लागतं। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।